नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडीमध्ये विशेष व्यक्तीवर विशेष लेक्चर। पहा तर 28 जानेवारी या दिवशी महाराष्ट्राचे लाडके आदरणीय जे की कामाचा माणूस ज्यांची ओळख होती असे माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण एक त्यांच्याविषयी एक महत्त्वाचं त्यांच्या कार्याविषयी लेक्चर घेऊन आलेलो आहोत। चला तर आपण वेळ न दवडता त्यांच्या या कार्याविषयी जाणून घेऊ। पहा, अजितदादा पवार यांच्याविषयी अनभिज्ञ असलेल्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी माहीत नसल्या आपण याच्यामधून घेऊ या लेक्चरमधून। पहा, अजितदादा यांचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार असे होते। ओके, शरद पवार यांचे मोठे बंधू यांचे ते सुपुत्र होते। त्याच्यानंतर त्यांचा जन्म 22 जुलै 1959 मध्ये। 22 जुलैला अजून आपले जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचा देखील याच दिवशी जन्मदिवस येतो। ओके, दोन्हीही जे आपण म्हणतो देवेंद्र फडणवीस जे की महाराष्ट्राचे सध्या काय आहेत मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा, यांचा जन्मदिवस आणि अजितदादा यांचा जन्मदिवस हा 22 जुलै आहे। त्याच्यानंतर त्यांचं जन्मस्थान आहे देवलाली प्रवरा, राहुरी तालुका, आणि हे कुठे येते अहमदनगर जिल्हा, जसं की आता आपण याला काय म्हणू अहिल्यानगर जिल्हा। ओके, अहिल्यानगर, अहमदनगर, अहिल्यानगर अहूनच येते, तर याचं नाव आता अहिल्यानगर झालं आहे। त्यांचं मूळ गाव एक काटेवाडी आहे, त्यांचं मूळ गाव काटेवाडी, बारामती तालुका आणि पुणे जिल्हा। ओके, पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका येतो आणि त्याच्यामधलं एक काटेवाडी त्यांचं गाव आहे। त्यानंतर त्यांचं शिक्षण B.Com, त्यांचं शिक्षण B.Com म्हटलं जाते, परंतु स्वतः अजितदादा पवारांनी बऱ्याच भाषणामध्ये असं सांगितलं की त्यांचं जे लास्ट इयर आहे, शेवटीचं वर्ष त्यांनी कंप्लीट केलं नाही, म्हणून ते त्यांचं शिक्षण कधी 12वी सांगायचे। पण त्यांनी B.Com.ला ॲडमिशन केलं होतं, एक्सटर्नल ॲडमिशन होतं त्यांचं, तर कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी कॉलेजमधून ते शिकलेले आहेत। आणि त्यांचं जे काय प्रायमरी एज्युकेशन आहे, प्राथमिक एज्युकेशन हे बारामती येथे झालेलं आहे आणि त्यांचं विल्सन कॉलेजमधून 10वी झालेली आहे। विल्सन कॉलेज मुंबई, ओके, विल्सन कॉलेज जे आहे मुंबई येथून त्यांचं 10वी झालेली आहे। विल्सन कॉलेज हे कुठलं कॉलेज आहे, मुंबई येथील, आणि इथे त्यांनी 10वी केलेली आहे त्यांची। तर याच्याबद्दल पहा, त्यांचं शिक्षण B.Com.च सांगितलं जाते, कारण ते शेवटचं वर्ष त्यांनी केलं नाही, परंतु B.Com.च आहे। त्यानंतर नातेसंबंध शरद पवार यांचे ते पुतणे होते। ओके, याच नावाने ते ओळखले जाते। जायचे पहिले राजकारणामध्ये ज्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा शरद पवार यांचे ते पुतणे होते। पत्नी सुनेत्रा पवार आता हे सध्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत, यावर आपण चालू घडामोडीमध्ये घेणार आहोत। पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नंतर हे झालेल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री। ओके, त्याच्यानंतर पहा मुले, त्यांचे मुलं आहेत जय पवार आणि पार्थ पवार, हे त्यांचे 2 मुले आहेत। पहा नेक्स्ट स्लाईडमध्ये त्यांच्याविषयी माहिती। 1980चे दशक, 1980च्या दशकामध्ये 1982 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला। कधी? 1982 मध्ये। 1982 मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर ते प्रथमतः सहकारी साखर कारखाना यांचे संचालक मंडळावर त्यांची निवड झाली होती। त्याच्यानंतर 1990च्या दशकामध्ये 1982 ते 1990 पर्यंत 8 वर्ष ते सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरच होते। पण त्याच्यानंतर 1990चं दशक हे त्यांचं खूप महत्त्वाचं आहे। 1991 मध्ये प्रथम ज्यावेळेस ते राजकारणामध्ये आले त्याच वर्षी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष राहिले आहेत। ओके, पुणे जिल्हा सहकारी बँक जवळपास 16 वर्षी म्हणजे 2007 पर्यंत ते या बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत। आणि त्यानंतर 1991 मध्ये त्याच वर्षी बारामतीमधून लोकसभेच्या संसदेवर ते पहिले निवडून आले। कोणाकडून? काँग्रेस पक्षाकडून, कारण त्यात 1991 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष निघाला नव्हता, 1999 मध्ये हा पक्ष निघाला, शरद पवार यांनी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। त्याआधी ते काँग्रेसमध्येच होते शरद पवार, आणि म्हणून ते पहिल्यांदा जे निवडणूक लढले तर ते लोकसभेची निवडणूक लढले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार म्हणून निवडून आले। पण झालं असं की 1991 मध्ये शरद पवार यांच्यासाठी काय केलं, त्यांनी लोकसभा जागा सोडली शरद पवार यांच्यासाठी, आणि शरद पवार पुन्हा निवडून येऊन लोकसभेचे सदस्य बनले। तर त्यांच्या काकासाठी त्यांनी हे आपलं जे खासदारकी पदाचा जो राजीनामा आहे तो दिला होता। त्याच्यानंतर पहा 1991 मध्ये पुन्हा उपनिवडणूक झाली, बारामतीमध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले। त्याच्यानंतर सलग ते निवडून गेले। 1999 असो, 1995 असो, त्याच्यानंतर 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 सलग ते जवळपास 8 वेळा
8 वेळा ते आमदार निवडून आले आणि एकाच मतदारसंघातून, ते म्हणजे कोणता, बारामती मतदारसंघ. म्हणून आपण बारामतीची प्रगती पाहतो किंवा बारामतीचं जे नाव घेतलं जाते त्याच्या आधी, बारामतीच्या आधी नाव हे माननीय अजितदादा पवार यांचं घेतलं जाते. तर जे पहिल्यांदा निवडून आले होते ते लोकसभेवर निवडून आले होते, त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस ते विधानसभेवर निवडून आले आणि त्यावरही तो काँग्रेसमधूनच निवडून आले. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तोपर्यंत निघालाच नव्हता. कारण 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन झाला आहे. म्हणून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले ते बी काँग्रेसकडून आणि दुसऱ्यांदा जे विधानसभेवर निवडून आले तेही काँग्रेसकडून. त्याच्यानंतर 1995मध्ये बारामतीमधून ते दुसऱ्यांदा निवडून आले, सलग 5-5 वर्षांनी. एकदाही ते पराभूत नाही झाले. सलग एकच मतदारसंघ आणि दर 5 वर्षांनी ते निवडून यायचे भरघोस मताधिक्याने. त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार उभा केला तरी ते स्वतः निवडून यायचे. त्यांनी जसं बरेच भाषणामध्ये बोलूनही दाखवलं की बारामतीमध्ये कोणीही उमेदवार निवडून माझ्या विरोधात उभा केला तर मी निवडून येणार, कारण त्यांना ती शाश्वती होती. कारण त्यांनी कामच इतके केले होते की त्यांना जनतेवर विश्वास पटला होता की बारामतीचे जी काही जनता आहे ते मलाच निवडून देईल. त्यामुळे सलग 8 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले एकाच मतदारसंघातून. ते मतदारसंघ म्हणजे बारामती पुणे जिल्ह्यामधला. त्याच्यानंतर 1999मध्ये बारामतीमधून तिसऱ्यांदा सलग 1991 असो, 1995 असो, त्याच्यानंतर 1999 असो, 2004 असो, 2009 असो, 2014 असो, त्याच्यानंतर 2019 आणि 2024 सलग ते निवडून आलेले आहेत. लक्षात ठेवा. पहा, 1991, 1995 आणि 1999 पर्यंत गेलो आपण. आता 2000चं दशक पाहू. 2000च्या दशकामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काय परिणाम दिसून येतील पहा. 2004मध्ये पुन्हा ते बारामतीमधून चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्याच्यानंतर 2009मध्ये पुन्हा बारामतीमधून 5व्यांदा ते निवडून आले. त्याच्यानंतर 2010चं दशक, कारण 2010चं दशक हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. कारण तर 2010मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. तेही कोणाच्या, जे काही काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, ओके, यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून होते. उपमुख्यमंत्री कोण होते? आपले चव्हाण, ओके, चव्हाण साहेब. त्याच्यानंतर पहा 2010चं दशक हे खूप महत्त्वाचं राहिलं आहे त्यांच्यामध्ये. पुन्हा 2010ला याच्यामध्ये पुढच्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे, मी ते घेईलच. 2010 ते 2012 पृथ्वीराज चव्हाण. त्याच्यानंतर त्यांच्यावर 70,000 कोटीचा जलसिंचन घोटाळा हा झाला होता. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. जोपर्यंत तो घोटाळा समोर येत नाही, जोपर्यंत सरकार तो सांगणार नाही घोटाळा कशा प्रकारे, कारण श्वेतपत्रिका जाहीर करायला लावली होती त्यांनी, कारण त्यांना ते मान्य नव्हता. आणि श्वेतपत्रिकामध्ये अजितदादा पवार यांच्यावर जेही घोटाळ्याचा आरोप केला होता तो फेटाळून लावला होता. आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. म्हणजे एवढे प्रखर आणि जनसामान्यासाठी लढणारे नेते होते, कारण त्यांनी त्यांच्यावर आरोप होताच 2012मध्ये उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आणि खूप मोठी बाब आहे. बरेच आपण मंत्री पाहतो की जे राजीनामा देण्याला कसुराई करत नाही. पण अजितदादा पवार हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद, एवढं मोठं पद, यांचा राजीनामा दिला होता. आणि पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते पुन्हा महत्त्वाचे खाते घेऊन उपमुख्यमंत्री झाले होते. पहा, 2014मध्ये बारामतीमधून ते 6व्यांदा निवडून आले, सलग निवडून आले 5-5 वर्षाच्या. 2014मध्ये बारामतीमधून, 2019मध्ये पुन्हा 5 वर्षानं विधानसभेवर निवडून गेले बारामतीमधून. 2020चं दशक पहा, पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार त्या गटाचे नेतृत्व केले. अजित पवार यांनी, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी होती त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले होते? अजितदादा पवार, कारण फूट पडली होती. फेब्रुवारी 2024मध्ये निवडणूक आयोगाने अजितदादा पवार या गटाला अधिकृत NCB, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दर्जा दिला की अधिकृत NCB ही, किंवा त्यांना घड्याळ हे चिन्ह कोणाला भेटेल? अजितदादा पवार या गटाला. कारण 2 गट पडले होते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, शरद पवार गट आणि अजितदादा पवार गट, ओके. त्यानंतर 2024मध्ये बारामतीमधून 8व्यांदा निवडून आले. बारामतीमधून ते 9 वेळा निवडून आले, एकदा लोकसभेवर आणि 8 वेळा विधानसभेवर, सलग 5-5 वर्षांत. आणि बहुतांश अधिक मताने, ओके, लाखाच्या मताने ते निवडून यायचे, कोणीही उमेदवार त्यांच्या विरोधात उभा केला तर. म्हणून त्यांनी एकूण जे कार्यकाळ जे आहे 33 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ, जे 40 वर्ष जे कार्यकाळ म्हणतो आपण त्यांचा राजकारणामध्ये होता, त्याच्याबदला 33 वर्ष प्लस 33 वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ त्यांनी बारामतीच्या राजकारणामध्ये घातलेला आहे. म्हणून बारामतीचा विकास तुम्हाला दिसून येतो. 33 वर्ष कार्यकाळ. पहा नेक्स्ट स्लाईडमध्ये ते पहिले मंत्रिपद पाहू आपण. 1991ला जे राजकारणामध्ये आले त्याच वेळेस त्याला पहिली मंत्रिपद दिलं. आणि ते कोणत्या मुख्यमंत्र्याच्या
याच्यामध्ये पहा सुधाकर राव नाईक ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्यांदा जून 1991 ते नोव्हेंबर 1992 मध्ये कृषी आणि ऊर्जा, कृषी आणि हे महत्त्वाचे जे खाते आहेत याचे राज्यमंत्री होते. कोणत्या मुख्यमंत्रीच्या अंतर्गत? सुधाकरराव नाईक या मंत्रिमंडळामध्ये ते काय होते? राज्यमंत्री होते. कोणते दोन खाते होते त्यांच्याकडे? कृषी आणि ऊर्जा, हे दोन महत्त्वाचे खाते होते. त्यानंतर दुसरे मंत्रिपद पहा, दुसरे मंत्रिपद पहा 1992-1993 मध्ये. त्याच्यानंतर सलग एका वर्षाने त्याचा कालावधी होता 1992 नोव्हेंबर ते फेब्रुवारी 1993 मध्ये. पाणी पुरवठा, नंतर ते पाणी पुरवठा त्यांच्याकडे खातं आलं. ऊर्जा तर होतच पहिले, आणि नियोजन याचे राज्यमंत्री पुन्हा त्यांच्याकडे काही खाते दिले. त्यावेळेस मुख्यमंत्री मात्र होते त्यांचे काका शरद पवार. ओके, शरद पवार हे 3 वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही 2-3 खाते तुम्हाला ॲड दिसतील याच्यामध्ये पाणी पुरवठा आणि नियोजन हे त्यांचं कोणाच्या अंतर्गत होते? त्यांचे काका ज्यावेळेस शरद पवार, माननीय शरद पवार हे मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना हे खाते देण्यात आले होते. कोणते? पाणी पुरवठा, ऊर्जा आणि नियोजन. म्हणजे खूप खात्याचा त्यांचा अभ्यास होता. त्याच्यानंतर पहा तिसरे मंत्रिपद. तिसरे मंत्रिपद त्यांना सलग ज्यावेळेस ते निवडून आले 1999 मध्ये विधानसभेवर तिसऱ्यांदा, तेव्हा त्यांना दिलेला आहे. कालावधी होता ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004, म्हणजे 5 वर्ष. हे 5 वर्ष ते काय राहिले पहा? पाटबंधारे मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे हे दोन त्यांच्याकडे दिले होते खाते, कृष्णा खोरे आणि पाटबंधारे. फलोत्पादन मुख्यमंत्री. ओके, मुख्यमंत्री कोण होते? सॉरी, फलोत्पादन हे पण एक खातं होतं. मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. म्हणजे त्यांचं कार्य पहा. पहिले सुधाकरराव नाईक या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी महत्त्वाचे खाते गेले होते, पण तेव्हा राज्यमंत्री होते. त्याच्यानंतर स्वतःचे काका शरद पवार यांच्यामध्ये त्यांचे 2 खाते तुम्हाला ॲड दिसतील, तर पाणी पुरवठा आणि नियोजन मंत्रिमंत्री राज्यमंत्रीपद. त्याच्यानंतर पुन्हा 2004 मध्ये तुम्हाला दिसतील एक महत्त्वाचे मुख्यमंत्री जे ज्यांचं कार्यकाळ गाजलेला आहे, विलासराव देशमुख यांचंही काम खूप चांगलं होतं. विलासराव देशमुखच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी फलोत्पादन आणि पाटबंधारे मंत्री म्हणून काम केलं, कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे या विभागामध्ये. चौथे मंत्रिपद पहा 2004 मध्ये. कालावधी होता 2004 ते नोव्हेंबर, एक खूप कमी कालावधी होता, 4-5 महिन्याचा. तर या कालावधीमध्ये ते ग्रामीण विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री अनेक खाते त्यांनी पाहिलेले आहे. त्यानंतर पाटबंधारे मंत्री कृष्णा खोरे आणि तेच कोकण विकास, तर मुख्यमंत्री त्यावेळेस पण विलासराव देशमुख होते. तर बरेच खाते पहा तुम्ही इथे. खाते तुम्हाला वेगवेगळे दिसतील. पहिले कृषी दिसेल, ऊर्जा दिसेल, त्यानंतर पाणी पुरवठा, नियोजन, इकडे पाटबंधारे, त्यानंतर फलोत्पादन, इकडे ग्रामीण विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री, अनेक मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. तर इथे त्याला आपल्याला केंद्रीय त्याला काय म्हणू, कॅबिनेट मंत्रिपद दिसेल तुम्हाला. ओके, इथे तुम्हाला काय दिसेल? कॅबिनेट मंत्रिपद दिसेल 2004 मध्ये, कारण इथं राज्यमंत्र्याचा उल्लेख नाही, त्यामुळे तुम्हाला इथे कोणतं दिसेल? कॅबिनेट मंत्रिपद. ग्रामीण विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री ते कॅबिनेट याच्यामध्ये होते ते, म्हणजे जे काही आपण म्हणू महत्त्वाच्या खात्यामध्ये राज्यमंत्री नव्हते ते. ओके, त्यानंतर पहा 5वे मंत्रिपद. कालावधी आहे नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2008, तर 4 वर्षाचा कालावधी पहा. इथे 4 वर्षाचा कालावधी दिसेल तुम्हाला. तर 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पहा, तर 4 वर्षाच्या कालावधीमध्ये ते जलसंपदा मंत्री होते. महत्त्वाचं जलसंपदा एक महत्त्वाचं कार्य. कृष्णा खोरे वगळून बाकीचं त्यांच्याकडे होतं, कृष्णा एक खोरे वगळलं होतं. पाणी पुरवठा हे महत्त्वाचं खातं. त्यानंतर स्वच्छता तर होतं त्यांच्या आधी बी, आपण पाहिलं 1999ला पण. लाभ क्षेत्र विकास, आणि त्यावेळेस मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. बरेच खाते त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये विलासराव देशमुख एक महत्त्वाचे मुख्यमंत्री होते, ज्यांचा कार्यकाळ खूप महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे. त्याच्या आधी पण तुम्ही पाहता 4थ्या मंत्रिपदामध्येही ग्रामीण विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री, पाटबंधारे मंत्री, कृष्णा आणि कोकण विभाग हे धरून हे कार्यकाळ कोणाचा होता? विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर पुन्हा 2004 ते 2008 त्यावेळेस पण मुख्यमंत्री कोण दिसतील तुम्हाला? विलासराव देशमुख. त्यावेळेस पण स्वच्छता म्हणा, पाणी पुरवठा आणि जलसंपदा मंत्री, इथे तुम्हाला हे ॲड दिसेल. हे महत्त्वाचं खातं त्यांना दिलं होतं, आणि कॅबिनेट मंत्रिपद होतं, हे काही राज्यमंत्रीपद नव्हतं. ओके, त्याच्यानंतर पहा 6वे मंत्रिपद दिसेल तुम्हाला 2008 ते 2009. या एका वर्षामध्ये तुम्हाला नोव्हेंबर 8 ते नोव्हेंबर 2009 पर्यंत दिसेल. जलसंपदा मंत्री खूप महत्त्वाचं खातं, कृष्णा खोरे वगळून होतं, आणि स्वच्छता मंत्री होते. मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशोक चव्हाण. जर तुम्ही मुख्यमंत्री पाहाल तर आपल्याला कुठे दिसतील? पहा, त्यांचे सुधाकरराव नाईक दिसतील, त्यानंतर शरद पवार दिसतील, त्याच्यानंतर तुम्हाला अजून महत्त्वाचे म्हणजे विलासराव देशमुख दिसतील, त्यानंतर अशोक चव्हाण दिसतील, पृथ्वीराज चव्हाण दिसतील, त्यानंतर काय महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेचे आपले उद्धव
बाळासाहेब ठाकरे दिसतील, त्यानंतर फडणवीस दिसतील, माननीय फडणवीस मुख्यमंत्री, आणि त्यानंतर तुम्हाला शिंदे पण मुख्यमंत्री दिसतील, एकनाथरावजी शिंदे. म्हणजे अनेक मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने. ओके, पहा त्याच्यानंतर जलसंपदा हे महत्त्वाचं खातं दिलं होतं. मुख्यमंत्री होते त्यावेळेस अशोक चव्हाण 2008 ते 2009 या एका वर्षासाठी. त्यानंतर 7वे मंत्रिपद पहा 2009 ते 2010 या एका वर्षामध्ये. ओके, या एका वर्षामध्ये त्यांच्याकडे कोणते खाते आले होते? कालावधी हा नोव्हेंबर ते नोव्हेंबर 2010 पर्यंत होता, एक वर्ष. जलसंपदा मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण वगळून होता, लक्षात ठेवा. आणि मुख्यमंत्री होते पुन्हा अशोक चव्हाण. पहा नेक्स्ट, पहा पहिले उपमुख्यमंत्री. आता ते उपमुख्यमंत्री कसे झाले पहा. सर्वाधिक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर कोण राहिले असतील तर ते आहेत माननीय अजितदादा पवार. त्यांनी 4 मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलेलं आहे उपमुख्यमंत्री म्हणून. ओके, ते उपमुख्यमंत्री कोण कोण आहेत पहा. पहिले मुख्यमंत्री दिसतील तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण 2010 ते 2012. 2012 मध्ये त्यांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळा केला होता आणि 70,000 कोटी स्वतः मंत्रिमंडळातील त्यांच्या जवळच्या लोकांनी पण तो हे केला होता. त्यामुळं त्यांनी राजीनामा दिला होता, लक्षात ठेवा. एवढी इतके तडकाफडके आणि इतके खंबीर नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं होतं, जे की अजितदादा पवार त्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला. त्यानंतर सरकारने श्वेतपत्रिका जाहीर केली. श्वेतपत्रिकामध्ये पूर्णतः तो कुठे खर्च झाला, कशा पद्धतीने झाला हे जाहीर करणे. ज्यानंतर सरकारने ती श्वेतपत्रिका जाहीर केली त्याच्यामध्ये माननीय अजितदादा हे दोषमुक्त ठरले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तोपर्यंत त्यांनी स्वीकारला नाही, जोपर्यंत त्यांच्यावरील जेही आरोप फेटाळले नाहीत तोपर्यंत त्यांनी उपमुख्यमंत्री बनून पुन्हा शपथ घेतली नाही. त्यानंतर पुन्हा त्यांनी 2012 ते 2014चा कार्यकाळ तुम्हाला दिसेल तर ते पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं. विभाग त्यांच्याकडे महत्त्वाचा आला होता वित्त. महाराष्ट्राचे जे काय अर्थमंत्री म्हणून वित्त हे महत्त्वाचं खातं, कारण अर्थमंत्री हे महत्त्वाचं खातं त्यांना पहिले 2010 मध्ये चालू होतं. नियोजन आणि ऊर्जा याच्यामध्ये त्यांनी खूप काम केलं आहे, ऊर्जा आणि नियोजनमध्ये आणि वित्त. ओके, त्यानंतर 3रे उपमुख्यमंत्री पहा, इथे तुम्हाला 2रे मुख्यमंत्री दिसतील, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे महत्त्वाचं म्हणजे का, हे 80 तासाचं अल्पकाळ सरकार होतं. सकाळचा पहाटचा शपथविधी म्हणतो आपण त्याला. ओके, माननीय भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांनाही मला वाटते पद्मश्री जाहीर केला की कोणता पद्मभूषण जाहीर केला की त्यांनाही आपण पद्मविभूषण पद्मभूषण यावरही एक चालू घडामोडीचं विशेष लेक्चर घेऊन येणार आहोत. तर पहाटचा शपथविधी म्हणतो हा 80 तास चालला, जवळपास 3 दिवस म्हणा 4 दिवस, 80 तास अल्पकाळ चालला. त्यावेळेस ते देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याच्या वेळेस त्यांनी काय केलं होतं, उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर पहा नेक्स्ट, चौथ्यांदा मुख्यमंत्री याच्यावरच आहे. 4थे उपमुख्यमंत्रीपद कालावधी 30 डिसेंबर ते 2019 ते 29 जून 2022. याच्यामध्ये मुख्यमंत्री होते उद्धवरावजी ठाकरे. ओके, आणि महाविकास आघाडी होती त्यावेळेस. ओके, आणि विभाग त्यांच्याकडे होता वित्त, नियोजन, राज्य उत्पादन. महत्त्वाचे खाते होते वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क आणि अतिरिक्त जे काही खाते कोणत्या मंत्रिमंडळाला नाही दिले, मंत्र्याला नाही दिले, ते अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. जे काही छोटे काही खाते असतील त्यांचा. 5वे उपमुख्यमंत्रीपद त्याचा कालावधी होता 2 जुलै 2023 ते 4 डिसेंबर 2024. 1 वर्षासाठी पहा. मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे. त्यावेळेस जे काही ताटाफूट झाली होती, फुटाफूट. ओके, 2 राष्ट्रवादी झाल्या होत्या त्यावेळेस आहे. तर एकनाथ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. महाविकास आघाडीमधून जे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं, एकनाथ शिंदे गुवाहाटीला घेऊन गेले होते आमदार, आणि त्याच्यातून शिवसेना फुटली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजी सांगितलं होतं. आणि त्यावेळेस अजितदादा पवार पण 2 जुलै 2023ला, ज्याच्या आधी ते काय म्हणू आपण त्याला विरोधी पक्षनेते होते, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देऊन त्यांनी NCPमध्ये फूट पडली आणि त्याच्यामध्ये त्या फुटीनंतर ते काय झाले, महायुतीमध्ये सामील झाले आणि 5वे उपमुख्यमंत्री झाले. कोणाच्या मुख्यमंत्र्याच्या अंतर्गत, ते होते एकनाथरावजी शिंदे. ओके, त्यानंतर 6वे उपमुख्यमंत्रीपद ते आता जे भोगत होते ते 5 डिसेंबर 2024 ते आजपर्यंत, म्हणजे कितपर्यंत 28 जानेवारी 2026 सकाळचे 8:46. 1 सेकंद या मिनिटापर्यंत ते महाराष्ट्राचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा म्हणजे काय म्हणू आपण अंत झाला, निधन झालं. हे खूप महाराष्ट्रासाठी एक म्हणजे एक भयानक गोष्ट घडली आहे महाराष्ट्रासाठी, जे की महाराष्ट्र अजूनपर्यंत त्या दुःखातून निघाला नाही आणि सावरणारही नाही, कारण एक महत्त्वाचं नेतृत्व महाराष्ट्रानं गमावलेलं आहे. तर
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यकाळामध्ये होते ते. ओके, महायुती सरकारमध्ये 6वे मुख्यमंत्री म्हणून. त्यामध्ये बी त्यांचा महत्त्वाचा म्हणजे वित्त नियोजन अर्थमंत्री होते. ओके, उत्पादन शुल्क, त्यानंतर त्याला क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक हे काही त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे खाते पण दिले होते महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस या मंत्रिमंडळामध्ये, लक्षात ठेवा. ओके, आणि उपमुख्यमंत्री म्हणून होते. उपमुख्यमंत्रीपद हे काही संविधानिक नाही आहे, परंतु एक दिलं जातं उपमुख्यमंत्रीपद. ओके, पहा नेक्स्ट. सहकारी क्षेत्रामध्ये पहा त्यांचं काम 1991 ते 2007 माहिती आहे आपल्याला. सलग 16 वर्षे लिहून आहे पुढे. सलग 16 वर्षे ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1982 ते सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. त्यांनी राजकारणामध्ये प्रवेशच सहकारी साखर कारखान्याचे सदस्य म्हणून केला संचालक मंडळावर. ओके, त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. शिक्षण मंडळामध्ये पण ते अध्यक्ष राहिलेले आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये ऑगस्ट 2006 ते 2018 पर्यंत पहा किती वर्ष राहिले ते, जवळपास 12 वर्षे महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे ते अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे म्हणजे त्याला काय म्हणून क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांचं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यांनी क्रीडा असो शिक्षण असो, इथं तुम्हाला शिक्षण दिसेल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष. इथे क्रीडा आहे. पक्षीय पद पहा 2023 पर्यंत आजपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे, कारण 2 गट पडले होते NCP मध्ये, तर त्याच्यामध्ये अजितदादा पवारचे ते अध्यक्ष होते. फेब्रुवारी 2024 निवडणूक आयोगाने अधिकृत NCP म्हणून त्यांना मान्यता दिली होती आणि घड्याळे चिन्ह आहे ते त्यांना दिलं होतं. म्हणजे कोणतं NCP खरी आहे तर अजितदादा पवारची आहे असं फेब्रुवारी 2024 निवडणूक आयोगानं सांगितलं होतं. त्यानंतर संचालक म्हणून त्यांनी अजून रयत शिक्षण संस्था जी दिसेल तुम्हाला साताऱ्याची, इथे त्यांनी काम केलेलं आहे. अध्यक्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पाहिलं आपण, इथे पण ते सप्टेंबर 2006 पासून होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. मार्च 2018 पासून सेवादास संचालक महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ते पण ते तुम्हाला अध्यक्ष दिसतील. सप्टेंबर 2005 ते मार्च 2013 आणि 25 नोव्हेंबर 2018 पासून ते अध्यक्ष म्हणून काम केलं त्यांनी. वर्षाचं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचं. पहा नेक्स्ट. एकूण विधानसभा निवडणुका 8 वेळा, मी याच्या आधी सांगितलं 8 वेळा ते निवडून आले. मंत्रिपदे 7 वेळा त्यांना आतापर्यंत मंत्रिपद किती वेळा भेटलं 1991 ते 2010 वेळापर्यंत मंत्रिपद 7 वेळा. उपमुख्यमंत्री 6 वेळा, 4 वेगवेगळ्या उपमुख्यमंत्र्यासोबत. पृथ्वीराज चव्हाण असतील तिथे पृथ्वीराज चव्हाण असतील. ओके, पृथ्वीराज चव्हाण. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे दिसतील कोण, 2 दिसतील, देवेंद्र फडणवीस. नंतर दिसतील तुम्हाला उद्धव ठाकरे. ओके, उद्धव ठाकरे. आणि महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते केलेलं आहे. तर कोण आहे उपमुख्यमंत्री 6 वेळा राहिलेले आहेत. 4 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत 4 वेगवेगळे मुख्यमंत्री हे दिसतील तुम्हाला. ओके, ते बी लक्षात ठेवा. पृथ्वीराज चव्हाण पहिले होते 2010 ते 2012, पुन्हा 2012 त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, पुन्हा 2012 ते 2014, त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर कोण एकनाथरावजी शिंदे आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस झाले होते, परंतु त्यातच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. ओके, आणि 2004 बऱ्याच जणाला माहीत नसेल तर हे सांगतो मी, 2004 त्यांना मुख्यमंत्री म्हणून होण्यासाठी महाराष्ट्राचा चान्स आला होता. कारण त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पहा 71 जागा जिंकल्या होत्या. 124 जागा दिल्या होत्या त्यांना. या 124 जागामध्ये 71 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि 69 जागा आहेत हेच काँग्रेसने जिंकल्या होत्या, इंडियन नॅशनल काँग्रेसने. तर यावेळेस नाही का हे जे मुख्यमंत्र्याचं जे काय आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आले होते, कारण 3 सीटा तुम्हाला जास्त दिसतात. अजूनही अपक्ष वगैरे म्हणून इकडे सीटा जास्त होत होत्या, पण शरद पवारचं त्यावेळेचं काय राजकारण असेल माहीत नाही आपल्याला. तर त्यावेळेसचा एक चान्स गमावला, महत्त्वाचा चान्स. कारण बऱ्याच जणांचं स्वप्न होतं अजितदादा यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं, पण हा चान्स आला होता. त्यानंतर बरेच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही आपल्याला दिसेल आकडेवारी अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये किंवा विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये, तर या कार्यकाळामध्ये काँग्रेसचंच बहुमत होतं. पण एक असा चान्स आला होता 2004 विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये
त्यावेळेस अजितदादा माननीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले असते, परंतु त्यावेळेचं राजकारण काय होते माहीत नाही, कारण 71 जागा हे NCPने म्हणजे काय म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या. पहा, विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं एकदाच. ज्यावेळेस शिंदे गट वेगळा निघाला, शिंदे गट शिवसेनेमधून गुवाहाटीला गेले होते आमदार घेऊन, आणि त्यावेळेस महाविकास आघाडीकडून पहिल्यांदा आणि एकदाच त्यांनी काय म्हणून आपण विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं, ते 1 वर्ष म्हणून 1 जुलैपर्यंत. पुन्हा 22 जुलैला ते पण वेगळे निघले आणि 22 जुलैला त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला. 22 जुलै 2022 आय थिंक, हो 22 जुलै 22 जुलै 2023 मध्ये, लक्षात ठेवा. 23 असेल इथं, ओके 23 ज्यावेळेस मुख्यमंत्री पाहिला आपण, जरा ठीक आहे 2023 मध्ये, ओके. तर एकूण राजकीय अनुभव 1982 पासून त्यांचा 40 वर्षाचा, ओके. त्यानंतर बारामतीमधून 33 वर्ष आपण प्रतिनिधित्व पाहिलं सलग. 1991 असो, त्याच्यामध्ये लोकसभा आणि त्याच वर्षी विधानसभा. 1991ची लोकसभा त्यांनी आपल्या काकासाठी सोडली होती, ओके. त्याच्यानंतर 1991ला पुन्हा विधानसभेवर आले, 1995ला पुन्हा बारामती विधानसभेला, पुन्हा 1999ला विधानसभेवर, पुन्हा 2004ला विधानसभेवर बारामतीमधून भरघोस मताधिक्याने, पुन्हा 2009मध्ये, पुन्हा 2014मध्ये, पुन्हा 2019मध्ये आणि पुन्हा 2024मध्ये. जोपर्यंत ते होते तोपर्यंत बारामतीचं जे काही एक हाती सत्ता आहे माननीय अजितदादा पवार यांच्या हाती होती. पहा, सलग 8 वेळा आणि एकदा लोकसभेवर निवडून आले होते. पण लोकसभेवर ते 1 महिन्यातच त्याने राजीनामा दिला होता. विशेष उल्लेख पहा, त्यांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल. महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि दीर्घकाळ उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले, 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद. मला वाटते एक मुख्यमंत्री बरेच वेळा झालेले आहेत. नितीन जे काही आपले आहेत, काय नाव त्याचं, बिहारचे मुख्यमंत्री, ओके. तर ते आहेत, पण ते मुख्यमंत्री पण उपमुख्यमंत्री म्हणून जर म्हणलं, ओके, तर हेच दिसतील तुम्हाला, लक्षात ठेवा. कोण? माननीय अजितदादा पवार. वित्त महत्त्वाचं अर्थ खातं त्यांच्याकडेच राहायचं दरवेळेस. याच्यावर बरेच वेळा त्यांना सुनावलं पण होतं बाकी आमदारांनी की आम्हाला पैसा आहे, त्याच्यावर पण झालं होतं राजकारण. पण त्यांना बरंच त्याच्याबद्दल ज्ञान होतं वित्तामधलं, जे की त्यांच्या जवळपासही कोणी नव्हतं महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांनी 2010 पासून अर्थ खातं त्यांच्याकडेच होतं, महत्त्वाचं खातं. शरद पवार यांच्या राजकीय वारस म्हणून त्यांची ओळख होती. विशेष पाहिलो आपण, शरद पवार यांचा राजकीय वारस जर कोण असेल तर तो राजकीय वारस आता रोहित पवार यांना म्हणाले, कोणी पार्थ पवार, कोणी अजित पवार, आपलं पार्थ पवार, कोणी जय पवार किंवा सुनेत्रा पवार त्यांच्या पत्नी आता म्हणत आहेत. परंतु शरद पवार यांचा राजकीय वारस जर कोणी होता तर ते अजितदादा पवार. अजितदादा पवार नंतर पवार फॅमिलीमधला कोण राजकीय वारस होईल हे आपण निश्चित सांगू शकत नाही, कारण अजितदादा पवार हे निडर, त्याला काय म्हणू आपण, खंबीर आणि स्पष्ट वक्ते होते. ते डायरेक्ट बोलून द्यायचे आणि कामाचा माणूस. त्यांची विरोधीला आपण पहिल्याच पेजला पाहिलं तर कामाचा माणूस. महाराष्ट्रामध्ये अशी ओळख कोणाचीच नव्हती जी अजितदादा पवारची होती. म्हणून त्यांची जागा कोण घेईल हे अजून तरी नाही, कारण अनेक दशकं लोटावं लागतात अशी व्यक्ती अजरामर होण्यासाठी, असा कार्यकाळ करण्यासाठी. सकाळी 4 वाजतापासून सकाळी 6 वाजतापासून काम करणारा व्यक्ती म्हणजे अजितदादा पवार. त्याच्यानंतर पहा, सर्टिफिकेट ऑफ द कमिटमेंट, त्यांना एक महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि तो पुरस्कार काय असा नाही, तो इंटरनॅशनल लेवलला मिळाला आहे, लंडनने त्यांना दिलेला आहे. पहा, कोरोना काळामध्ये त्यांनी केलेल्या उत्कृष्ट प्रशासकीय कामाची दखल घेऊन लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून त्यांना हा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे. खूप मोठा, कारण ग्राउंड लेवलला कोरोना काळात त्यांनी काम केलं आहे. बरेच मंत्री ज्यावेळेस घरात होते त्यावेळेस हा कामाचा माणूस हा कोरोना काळात पण शांत बसलेला नाही, म्हणून इंटरनॅशनल लेवलने त्याची दखल घेतली. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांना दखल घेऊन त्यांना गौरवण्यात आलं, हा मानाचा सन्मानाचा पुरस्कार देऊन, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पहा नेक्स्ट स्लाईडवर कडक शिस्त आणि पहाटेची वेळ. बऱ्याच गोष्टी अनभिज्ञ असतील त्यांच्याबद्दल, ते बी मी इथं सांगायचा प्रयत्न करतो. पहा, ते दररोज 4 किंवा 6 वाजता उठत, त्यांचा दैनंदिनी. त्यानंतर ते कामाला सुरुवात करत, रात्री किती उशीर झाला तरी ते काम करत, आणि सकाळी पहाटे 6:45ला ते पहिली अधिकृत भेट घेत, ओके, जनतेची. आणि 30 मिनिटात ते वर्तमानपत्र वाचत. काय महाराष्ट्रामध्ये का चालू घडामोडी आहेत ते पाहत. त्यानंतर स्वच्छतेची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांचं राहणीमान जर तुम्हाला पाहिलं तर त्यातून तुम्हाला दिसेलच, त्यांना स्वच्छतेची अत्यंत आवड होती. एकदा ते एका मंत्र्याच्या घरी गेले आणि तिथे गेल्यावर त्याने टीव्हीच्या मागचा
टीव्हीच्या मागची असलेली धूळ पण स्वतः त्यांना लक्षात आणून दिली होती. म्हणजे इतके बारकाईने ते पाहायचे. लहानपणापासूनच ते स्वतःची सायकल, पुस्तके आणि कपडे नीट नेटके ठेवायचे. म्हणजे इथं सांगायचं तुम्हाला प्रयत्न काय की त्यांना स्वच्छतेची खूप आवड होती. स्वच्छता हे त्यांचं एक अंगी असलेला गुण होता आणि स्वतःची सायकल असो, स्वतःचे काही कपडे असो ते नीटनेटके ठेवायचे. त्यानंतर व्यसनापासून दूर. बऱ्याच वेळा राजकीय जे आपण पाहतो की राजकारणामध्ये आपण एक राजकारणाची व्याख्याच आपण गलत केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिकलेल्या लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केलेलं बरं किंवा दुर्लक्ष करू नये. पण शिकलेल्या कोणत्या लोकांनी पहिले जे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे. पहिले आर्थिक जे काही हे आहे ते पहिले मिळवलं पाहिजे. आर्थिक साठा पहिले आपल्याजवळ जमा करणे आणि त्यानंतर समाजाची सेवा करणे हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु आजकालच्या लोकांनी राजकारणा किंवा राजकर्त्यांना किंवा नेत्यांना हे वाईटच नजरेनं पाहतो की राजकर्ते हे काय म्हणू आपण त्याला व्यसनाधीन असतात आणि त्यांना बरेच काही असे नाद असतात. परंतु एक असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं तुम्हाला दिसेल की ते व्यसनापासून दूर दिसेल. ते म्हणजे राजकारणातील असूनही त्यांनी स्वतःला तंबाखू किंवा अल्कोहोल सारख्या या महत्त्वाच्या व्यसनापासून त्यांनी काय केलं होतं, स्वतःला लांब ठेवलं होतं. आणि दिवंगत जे आर पाटील तुम्हाला दिसतात यांचंही महत्त्वाचं कार्य आहे. तेही उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्राचे. यांनाही त्यांनी तंबाखूचे दुष्परिणाम सांगितले होते की तंबाखू तुम्ही सवय सोडून द्या. त्यांच्या जेवणाच्या सवयी पहा. दादाला शेपूची भाजी आणि मेथीची भाजी पण जास्त आवडायची. ते दौऱ्यावर असताना नेहमी जे शक्यतोवर खूप जास्त डबा घ्यायचे आणि त्या डब्यामध्ये नेहमी 3 ते 4 लोक जेवतील असा त्या डब्बा घ्यायचे. इतकी त्यांना काळजी आपल्या सोबतच्या लोकांची. ओके, जेणेकरून सोबतचे लोक पण जेवू शकतील. शेपू आणि आपल्याला काय म्हणू येतं मेथीची त्यांना भाजी पण आवडायची जास्त. ब्रँड्स आणि स्टाईल त्यांना रेबॅन आणि मेबॅक यासारख्या ब्रँड्सच्या सनग्लासेसची जे चष्मे म्हणून आपण पहा रुबाबदार दिसायचे ते याची त्यांना आवड होती. तसंच महागड्या त्यांचं चिन्हच होतं घड्याळ, त्यामुळे ते महागड्या क्लासिक घड्याळ पण वापरत. त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचं योगदान पाहिलं आपण पाहिलं खो खो झालं, कबड्डी झालं, या असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे ते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन असो, महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशन असतो आणि त्यानंतर खो खो असोसिएशनचे पण ते अध्यक्ष तुम्हाला दिसतील. आणि त्यांनी या खेळाडूंना शासकीय नोकरीत थेट प्रवेश मिळवून देण्यासाठी पुढाकार पण घेतला होता. म्हणजे क्रिकेट त्याला काय म्हणू आपण क्रिकेट मिळालं, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. वास्तुविशारद त्यांनी बऱ्याच भाषणामध्ये सांगितलं बी होतं की मी जर इंजिनियर असतो तर बऱ्याच गोष्टी मी स्वतः केल्या असत्या, परंतु मी शिकलो नसल्यामुळं या गोष्टी तुमच्याकडून मला करून घ्याव्या लागतात. कारण त्यांना वास्तुविशारद याच्यामधलं पण बरंच ज्ञान होतं. त्यांना वास्तुशास्त्राची चांगलीच जाण होती. नवीन शासकीय इमारती किंवा प्रकल्पामध्ये ते स्वतः बारकाव्याने तपासून पाहत. आणि कोणतंही काम हो, जे की बारामतीचं जे काही आपण पाहतो बसस्टॉप ते एका स्टेडियमसारखं केलं आहे, कितीतरी वेळा ते त्या कामावर जायचे, स्वतः लक्ष घालायचे. त्यामुळे तितके बारामतीचे जे कामं दिसतील तुम्हाला किंवा पिंपरी चिंचवडचे किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या अंतर्गत कामं झाली कोणाच्या अजितदादा पवार यांच्या अंतर्गत, ते तुम्हाला चांगल्याच दर्जाचे दिसतील. कारण स्वतः अजितदादा पवार इथे जाऊन त्या कामाचा बारकाव्यानं पाठपुरावा करत असत. नंतर पहा अर्थमंत्री, कारण वित्त खातं 2010 पासून त्यांच्याजवळ आलं होतं आणि तेव्हापासून जवळपास त्यांनी 11 वेळा माननीय अजितदादा पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला आणि ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री होते. पण याच्या आधी कोणाचे होते तर याच्या आधी एक नाव आहे बॅरिस्टर शेषराव वानखेडे. आता त्यांचं रेकॉर्ड तुटलंच असतं, परंतु काळाने घात केला आणि माननीय अजितदादा पवार यांचं 28 जानेवारीला निधन झालं. नाहीतर हे जे रेकॉर्ड आहे हे माननीय अजितदादा पवार यांच्याच नावावर असतं. कारण तर अर्थमधला एवढा जाणकार व्यक्ती दुसरा महाराष्ट्रामध्ये नव्हता. कारण 2010 ते 2025 म्हणजे 15 ते 16 वर्षाचा त्यांना या खात्यामधला अनुभव होता. परंतु काळाने घात केला आणि जे काही दुसऱ्या क्रमांकाचा रेकॉर्ड तुम्हाला दिसेल सर्वाधिक जे काही म्हणू आपण अधिवेशन अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री, तर हे 2 नंबरला ते राहिले. 1 नंबरला होते ते बॅरिस्टर शेषराव वानखेडे दिसतील तुम्हाला. याच त्यांनी 13 वेळा म्हणजे 2 वेळा जास्त मांडला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि ते माजी अर्थमंत्री होते. ओके, आणि त्यांनी 13 वेळा मांडला. आणि मुंबईचं तुम्हाला जे क्रिकेट स्टेडियम दिसते सर्वात मोठं वानखेडे स्टेडियम, त्या क्रिकेट स्टेडियमला माननीय बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचं नाव आहे, वानखेडे स्टेडियम. त्यानंतर अजितदादा पवार 11 वेळा मांडला. मार्च 2025मध्ये आपला 11वा अर्थसंकल्प ते मांडला होता त्यांनी. आता 6 मार्चला मांडायचा होता, 6 मार्च 2026ला, कारण महाराष्ट्राचं अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. 23 फेब्रुवारी ओके, 23 फेब्रुवारी ते 20 मार्च याच्यामध्ये जी तारीख होती 6 मार्च, या 6 मार्चला अर्थसंकल्प मांडायचा होता. परंतु ते आता अर्थसंकल्प मुख्यमंत्री कोण मांडणार आहेत, फडणवीस साहेब मांडणार आहेत. लक्षात ठेवा, फडणवीस सध्या तरी फडणवीसच मांडतील, अजून काही नाही, पण सध्या मुख्यमंत्रीच मांडतील असं आहे. ओके,
तर 6 मार्च 2026 ला ते आपला होणार होता. याच्या आधी मार्च महिन्यातला त्यांनीच मांडला होता 11 वेळा. त्यानंतर 2 नंबरला जयंत पाटील, हे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे दिसतील. हे शरद पवार गटामधले आहेत. सध्या अजून काही विलिनीकरण नाही झालं, चर्चा चालू आहे. शरद पवार गटामधले यांनी 10 वेळा मांडला अर्थसंकल्प सादर केला 3ऱ्या क्रमांकाचे. आणि 4थ्या क्रमांकाचे सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे दिसतील तुम्हाला, यांनी 9 वेळा मांडला. ओके, पहिला बॅरिस्टर शशराव वानखडे, 2 नंबर अजितदादा पवार, 3 नंबर जयंत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे दिसतील 9 वेळा. 13 वेळा, 11 वेळा, 10 वेळा आणि 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम केला. तर त्यांचे निधन झाल्यामुळे विक्रम अद्याप अबाधित आहे, नाहीतर ते कोणाच्या नावावर असता, अजितदादा पवार यांच्या नावावर असतात. ओके, बारामती मॉडेल पूर्ण भारतभर गाजते, महाराष्ट्रभर गाजते. कारण 1991 पासून पाहिलो आपण बारामतीचे खासदार, त्यानंतर आमदार, सलग 8 वेळा आमदार. त्यामुळे बारामतीचा विकास, बारामतीचं जर तुम्ही नगर परिषदेची इमारत पाहिली, त्यानंतर त्यांचं बाजार समिती पाहिली, उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर त्यांचं महत्त्वाचं बसस्टॉप पाहिले किंवा रस्ते पाहिले, दुतर्फा झाडं पाहिले, हिरवेगार हिरवळ दिसेल तुम्हाला बारामतीमध्ये. अक्षरशः खूप सुंदर असं शहर त्यांनी केलेलं आहे. म्हणून बारामती मॉडेल हे पूर्ण भारतभर, महाराष्ट्रभर गाजते. त्यामागे सर्वात महत्त्वाचा चेहरामध्ये माननीय अजितदादा पवार. तर अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये दुष्काळग्रस्त भागातून आधुनिक कृषी, उद्योग आणि शिक्षणाचे केंद्र बनण्याचा त्यांचा मोठा वाटा आहे. तिथं बनवण्याचा, तिथं नियोजित रस्ते बनवले त्यांनी, सांडपाण्याची व्यवस्थित व्यवस्था केली, दर्जेदार जे काही पायाभूत सुविधा आहे ते बारामतीमध्ये त्यांनी केलं आहे. त्याला एक रोल मॉडेल मानलं जातं बारामतीला पूर्ण भारतनं. इतकं जबरदस्त काम केलं त्यांनी. त्यानंतर पिंपरी चिंचवडला तर आता त्यांचं चालू आहे की त्यांचं नाव द्या अजितदादा नगर म्हणून, अजित नगर म्हणून. तर बारामती, कारण पिंपरी चिंचवड ही महत्त्वाची एक श्रीमंत महानगरपालिका आहे. टॉप 10 मध्ये, टॉप 5 मध्ये बी येते आय थिंक. तर श्रीमंत महानगरपालिका आहे आणि त्याचे शिल्पकार म्हणतात, कारण त्यांनी बरेच काय म्हणू आपण पिंपरी चिंचवडमध्ये काम केलं. आणि महत्त्वाची महानगरपालिका आता त्यांची गेली होती, BJPने त्याचे सत्ता मिळवली. परंतु याआधी कारण ते एक हाती लढले, NCPची युती कोणासोबत नव्हती पिंपरी चिंचवडमध्ये. मला वाटतं शरद पवार या गटासोबत होती, पण BJP सोबत ते काही टिकाव धरू नाही शकले यावेळेस. पण तरीही पिंपरी चिंचवडचा तुम्हाला जेही विकास दिसेल त्याच्यामागे सर्वात महत्त्वाचं जर कोणी असेल तर माननीय अजितदादा पवार दिसेल तुम्हाला. ओके, म्हणूनच त्यांना अजित नगर असं करा म्हणून सांगायले. कशाला? पिंपरी चिंचवड या शहराला. ओके, आधुनिक पिंपरी चिंचवडचे त्यांना शिल्पकार म्हटलं जाते. सिंचन आणि पाणी पुरवठा, कृष्णा खोरे मराठवाडाकरांनी त्यांनी खाते केलेले आहेत. कोकणातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी अनेक मोठ्या प्रकल्पाला गती दिलेली आहे. नार पार गिरणा, ओके, ही गिरणा तुम्हाला दिसेल. इथे दमणगंगा, एकदरे, गोदावरी सारख्या महत्त्वपूर्ण पाणी वळवण्याच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिले होते. वाहतूक आणि पायाभूत सुविधा, पुणे मेट्रो असो, ते पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला गती मिळवून देण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. पुणे मेट्रोला तो का पहिला टप्पा होता आणि दुसरा टप्पा होता, याच्यामध्ये त्यांनी गती निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम करायचं आहे. म्हणूनच पुण्याची मेट्रो ही लवकर पुण्यामध्ये धावू शकली. त्याच्यामागे महत्त्वाचं नाव आहे माननीय अजितदादा पवार. ओके, त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्यांचं काम आहे पुणे मेट्रोमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यामध्ये त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे ते की आपण पाहतो एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या सरकारमध्ये चालू झाले आहे. ही काय योजना होती, आजही चालू आहे. दरमहा महिलांना 1,500 रुपये देणे, 1,500 रुपये अर्थसहाय्य देऊन त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मोठा टप्पा गाठला होता. सौर कृषी काय म्हणून वाहिनी योजना, याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेला प्रोत्साहन दिले होते. क्रीडा आणि सहकारमध्ये खेळाडूंना सहकारी नोकरीत थेट प्रवेश देण्याचे धोरण त्यांनी आखले होते. सहकार क्षेत्रात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाहिला आपण सलग 16 वर्षे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांनी ही बँक देशात अग्रस्थानी आणली. कारण त्यांनी 16 वर्ष इथे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये. ओके, त्याच्यानंतर पहा आरोग्य सेवेसाठी तातडीची मदत. कोणताही गरीब व्यक्ती असो त्यांना गंभीर आजारासाठी पैशांची जर गरज असल्यास दादा त्यांच्या कार्यालयातून अवघ्या काही तासामध्ये मदत पोहोचवल्या म्हणजे त्यांच्या कार्यालयामधून अवघ्या काही तासामध्ये मदत पोहोचवली जात असे. त्यांच्या विशेष निधीतून जे काही उपमुख्यमंत्र्याचा किंवा अजितदादा पवार यांचा विशेष जो निधी होता, या विशेष निधीतून हजारो लोकांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि कॅन्सर या उपचारासाठी त्यांनी थेट रुग्णालयांना निधी दिला होता. ओके, आणि दिला जात असे. त्यानंतर 2 लाखापर्यंत कर्जमाफीचे कवच त्यांनी केले होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. ही राबवून त्यांनी लाखो गरीब कुटुंबांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त केले होते. पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासकीय मदतीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची त्यांनी 0 टॉलरन्स ने अर्थ
म्हणजे अंमलबजावणी कोणतेही त्याला काय म्हणू आपण अटीतटी नसणे, झिरो टॉलरन्स, कोणत्याही प्रकारच्या अटीतटी नाही. तर अशा प्रकारे त्यांनी काय म्हणू आपण त्याला अंमलबजावणी केली होती. त्यानंतर शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि वसतिगृहे याच्यामध्ये महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. आर्थिकदृष्ट्या मागास, ओके, इकॉनॉमिकली काय म्हणू आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे काही क्लास आहे, आर्थिक मागास वर्ग, याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी या निधीमध्ये त्यांनी मोठी वाढ केली होती या स्कॉलरशिपमध्ये. आणि तसेच ग्रामीण भागातील जेही विद्यार्थी गरीब विद्यार्थी असतील जे शहरात शिकायला येतात त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी अनेक शासकीय वसतिगृहाचे जाळे त्यांनी दिले होते. एक दूरदृष्टी नेता, शिक्षणाला क्रीडेला महत्त्व देणारा नेता म्हणजे माननीय अजितदादा पवार हे होते. त्यानंतर पहा, कोविड काळातील त्यांनी ग्राउंड झिरो आपण पाहिलं, त्यांना महत्त्वाचा पुरस्कार लंडनने दिला. कोरोनाच्या भीषण काळात जेव्हा लोकांकडे रेशन नव्हते, जेव्हा त्यांच्याकडे कोणते खाद्य नव्हते, तेव्हा त्यांनी स्वतः बारामती आणि पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. ओके, त्यांच्या या कामासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानितही केले झालेलं होतं, त्याला महत्त्वाचा पुरस्कार पण दिलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहा, अनेक वर्ष तहानलेल्या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून त्यांनी वस्तुविशारद नियोजनाने पाणी योजना राबवल्या, ज्यामुळे शेतमजुरांच्या आणि गोरगरिबांच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आपल्याला दिसतो. जनता दरबार खूप महत्त्वाचा. सकाळी पहा, अजितदादांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जनता दरबार होता. थेट जनतेसमोर ते आपलं जे काही आहे कामं ते थेट जनतेसमोर मांडायचे. सकाळी 6 वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये दुसरा नेता पहा कोणता आहे का, मला तर दिसत नाही अजितदादानंतर. तर सकाळी 6 वाजल्यापासून ते सर्वसामान्य माणसाची गाऱ्हाणे जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते ऐकून घेत तिथे आलेला कोणत्याही गरीब माणूस असो तो रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची ते काळजी घेत. कारण खूप जबरदस्त काम होतं त्यांचं. साध्या चिठ्ठीवर सही करून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाचे आदेश, प्रशासनावर एक वचक असणारा तो व्यक्ती होता. कोण? अजितदादा पवार. डायरेक्ट कलेक्टर असो कोणी असो, डायरेक्ट त्यांचा कॉल जायचा की हे काम झालंच पाहिजे. अशा पद्धतीचे तुम्हाला अजितदादा पवार यांचं कार्य दिसेल. सकाळी त्यांचा कारभार, जनता दरबार म्हणतो आपण, हा थेट संवाद जनतेसोबत राहायचा. सकाळी 6 वाजल्यापासून जनतेचे प्रश्न मांडणे, त्यांची गाऱ्हाणे ऐकून घेणे. अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य, त्यांनी दिव्यांग लोकांसाठी विशेष निधीची तरतूद केली. अपंगांना लागणारी साधने, त्याच्यामध्ये ट्रायसायकल असो, जयपूर फूट असो इत्यादी मिळवून देण्यासाठी त्यांनी काय केलं, बारामती हायटेक सोयी उपलब्ध करून दिली. आशा स्वयंसेविका, जे काही आशा स्वयंसेविका आहेत आणि अंगणवाडी सेविका आहेत, महिला बालविकासामध्ये एक महत्त्वाचे हे खाते आहेत. खाते म्हणालो ग्राउंड लेवलला हे नोकरी आहेत आशा सेविका आणि कोणत्या अंगणवाडी सेविका. तर यांच्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात त्यांनी मोठी वाढ केली आहे. पहा, आशा सेविका, जे माझं लेक्चर पाहत असेल, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका, त्यांच्या पगारीमध्ये वाढ होण्यामागे महत्त्वाचं जर कोणी असेल तर माननीय अजितदादा पवार होते, ज्यांच्यामुळे तुमच्या पगारामध्ये काय दिसेल, मोठी वाढ दिसलेली असेल. म्हणजे तुमचा आर्थिक आधार जो मिळाला तुम्हाला तो कोणामुळे मिळालेला आहे, तर माननीय अजितदादा पवार यांच्यामुळे मिळालेला आहे. त्यानंतर विद्युत जोडणी आणि शेततळी, गरीब शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचवण्यासाठी त्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप ही एक योजना प्रभावीपणे त्यांनी राबवली. यामुळे दुर्गम भागातील गरिबांना हक्काचा प्रकाशाने शेतीला पाणी मिळाले. पहा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप हे मिळाला आणि या योजनेचा बऱ्याच शेतकऱ्यांनी लाभ घेतला असेल. आता तुम्हाला वाटेल की तुम्हाला दिलेला नेता जो आहे तो आता याच्यामध्ये जगामध्ये नाही आहे, की ज्यांनी शेतकऱ्यासाठी पण, शेतकरी असो, विद्यार्थी असो, शिक्षण क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, याच्यामध्ये महत्त्वाचं काम जर तुम्हाला दिसेल तर माननीय अजितदादा पवारचं दिसेल. आणि या व्हिडिओमधून माझा तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे की अनेक खाते असो, विद्यार्थी असो, स्त्रिया असो, बालके असो, कोरोना काळ असो, कोणताही कार्यकाळ असो, याच्यामध्ये माननीय अजितदादा पवार हे फक्त काम करताना दिसतील तुम्हाला. म्हणून त्यांना आपण काय म्हणलेलं आहे, कामाचा माणूस. ओके, त्यानंतर पहा, मोफत आरोग्य शिबिरे त्यांनी राबवली. त्यांनी बारामती आणि पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये, पुण्यामध्ये आणि बारामती, पिंपरी चिंचवड असो, पुणे भाग असो, पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये अजितदादा पवार यांचा वचक होता. ओके, प्रशासन असो की काही असो, त्या भागावर त्यांची एक पकड होती, जबरदस्त पकड. कारण NCP जे काही सर्वाधिक क्षेत्र आपल्याला पाहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये तुम्हाला दिसतील, कारण त्याचं काम पण तिकडे झालं आहे. बारामती आणि पुण्याच्या ग्रामीण भागात महाआरोग्य शिबिरे, जे काही बरेच काही रोग राहतात त्याच्यावर शिबिरे ठेवली. हजारो गरिबांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या.
ओके, कॅन्सर असो किंवा हृदय शस्त्रक्रिया असो, यात ते नामवंत डॉक्टरांना प्राचारण करून त्यांनी उच्च दर्जाची सेवा गरिबांच्या दारात पोहोचवली. कोणा? अजितदादा पवारांनी. अजितदादांच्या कामाचा वेग इतका होता की मंत्रालयात त्यांच्या फाईल क्लिअरन्स रेट, जे काय मंत्रालयाच्या फाईल होत्या, हे फाईल निकाली लावण्यामागचा किती रेट होता? 95%. म्हणजे किती झालं पहा. म्हणजे इतका ते फाईल त्यांच्या अभ्यासायचे ते आणि लोकांच्या जनतेचे काम करायचे. म्हणूनच पूर्ण भारत असो महाराष्ट्र असो त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करत आहे. मी असो किंवा कोणी आमचे संचालक असो, आज आमचे CEO अजय कांगोले सर असो, की अजूनही या दुःखातून निघले नाही. कारण एक कामाचा व्यक्ती आणि व्हिडिओ लेक्चर चालू घडामोडी घेण्यामागचे कारणही त्यांच्याबद्दल असलेला आदरभाव, त्यांच्याबद्दल असलेली श्रद्धा, त्यांच्या कामाचा काहीतरी पोचपावती हे तुमच्यापर्यंत देण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता. माननीय अजितदादा पवार यांचं काम हे अफाट आहे. जर अजूनही आपण किती व्हिडिओ आणले तरी कमी होईल, कारण त्याचं काम खूप होतं. आणि आम्ही आमच्या छोट्याशा प्रयत्नामधून तुम्हाला हे या व्हिडिओ लेक्चर माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. माननीय कामाचा माणूस अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांना संपूर्ण कल्पतरू पॅटर्न करून भावपूर्ण श्रद्धांजली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.